Good morning, friends. Myself Dubis sir from Mechanical Engineering Department. Now, today, as a lecture about the second year mechanical engineering subject named as a mechanical engineering material, in which today's lecture we are study about the fourth unit. The topic about the fourth unit named as a non-ferrous material, in which we are study about the aluminum. Now in this lecture we are only study about the aluminum material, in which we are study about the chemical composition about the aluminum material and also the properties about the aluminum material and also the applications about the aluminum material. These are the topics are studied in this lecture. In last lecture we are start about the fourth unit named as a non-ferrous material and its alloys, in which last lecture we are study about the introduction about the non-ferrous material and its alloys. Okay, तर बघा, जे आपण मागचं लेक्चर घेतलं होतं त्या मागच्या लेक्चरला आपण जो तुमचं सेकंड इयर मेकॅनिकलचा जो सब्जेक्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल, तर याचं चौथं युनिट आपण काय केलं चालू केलं. पण तो चौथा युनिट कोणता होता? तो नॉन फेरस मटेरियल अँड इट्स अलॉयज, आहे की नाही. तर तो काय केला आपण चालू केला होता. तर त्याच्यामध्ये आपण कोणकोणते मटेरियल आहेत तुमचे नॉन फेरस मटेरियल कोणकोणते आहेत तर ते आपण बघितलं. त्याचे काही एक्झाम्पलही आपण बघितले. त्याचबरोबर त्याचं इंट्रोडक्शन जे आहे तर ते काय केलं आपण तर बघितलं, आहे की नाही. तर त्याचबरोबर आपण त्याचे ॲप्लिकेशनही थोडक्यात काय केले आपण बघितले होते, आहे की नाही, मागच्या लेक्चरला इंट्रोडक्शन बघताना. तर आताचं जे लेक्चर जे आहे तर आताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर जे नॉन फेरस मटेरियल आहे मग त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि कॉपर, दिस आर द मोस्ट ॲज अ प्युअर मेटल, आहे की नाही. हे कसे आहेत तर एक प्रकारचे मोस्ट इम्पॉर्टंट नॉन फेरस मेटल आहेत. कोणते? दोनच. कोणते? ते ॲल्युमिनियम आणि कॉपर. तर मग पहिलं तर आपण ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे तर याचा स्टडी जो आहे तर तो काय करणार आहे आपण या लेक्चरला आजच्या करणार आहे, की जेणेकरून जे ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे तर त्याचं केमिकल कंपोजिशन कसं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत, ह्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो काय करणार आहे आपण ह्या आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहे बघणार आहे. त्याचबरोबर जे त्याच्यानंतरचं जे लेक्चर जे आहे तर त्या लेक्चरला आपण जे कॉपर मटेरियल आहे की नाही, जे नॉन फेरस मटेरियलमध्ये कॉपर ही मटेरियल आहे तर त्याचाही स्टडी, त्याच्या केमिकल कंपोजिशन, त्याचं प्रॉपर्टीज, त्याच्या ॲप्लिकेशन्स, आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपण पुढच्या लेक्चरला करणार. पण टू आर द मोस्ट इम्पॉर्टंट नॉन फेरस मेटल्स आर ॲल्युमिनियम अँड कॉपर. मग दोनच फक्त काय आहेत तर नॉन फेरस मटेरियल काय आहेत इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, हे का नाही. आणि त्याचं स्टडी आपल्याला काय करायचं आहे या लेक्चरमध्ये करायचं आहे. तर पहिलं तर कोणतं तर ॲल्युमिनियम आणि सेकंड म्हणायचं कॉपर. तर मग आपण काय करणार आहोत ॲल्युमिनियम मटेरियलचा स्टडी जो आहे तो काय करणार आहे आपण या लेक्चरला करणार आहे. तर ॲल्युमिनियम इज अ व्हेरी कॉमन कॉम्पोनंट. ॲल्युमिनियम मटेरियल कसं आहे तर एकदम व्हेरी कॉमन कॉम्पोनंट आहे की नाही. कसं एकदम व्हेरी कॉमन कॉम्पोनंट. 8% of the crust of the earth commonly or of the aluminum peroxide Al2O3 NH2. मग ॲल्युमिनियम हे जे मटेरियल आहे तर ते काय भेटतं तर आपल्याला फक्त 8% जे आहे ते काय भेटतं आहे तर ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे तर ते काय भेटतं आहे आपल्याला फाऊंड होतं आहे का नाही. कुठं तर तुमच्या क्रस्टमध्ये, तुमच्या अर्थच्या क्रस्टमध्ये, दगडामध्ये, आहे का नाही. इट इज फाउंड ऑफ द फॉर्म ऑफ द ओरे अँड बिओक्साइड्स, आहे का नाही. म्हणजे जे खडकाळ भाग आहे तर ते खडकाळ भागात त्याचं क्रस्ट केल्यानंतर 8% फक्त काय होतं आहे आपल्याला तर हे ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे हे काय होतं आहे फाउंड होतं आहे. आणि इलेक्ट्रिकल फर्नेस अलॉंग विथ कार्बन विथ रिड्यूस द इम्प्युरिटीज. मग ते काय केलं जातं आहे इलेक्ट्रिकल फर्नेसमध्ये काय केलं जातं आहे टाकून त्याच्यातला कार्बन जो आहे तो काय केला जातो रिड्यूस केला जातं आहे. आणि इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या काय केल्या जातात रिड्यूस केल्या जातात. ऑक्सिडाइज ऑफ सिलिकॉन, आयरन अँड टायटेनियम टू स्लड्ज. इट इज फर्दर ट्रीटेड इन द इलेक्ट्रोलाइट bath of the drive of oxygen. The molten aluminum collected
As a cathode is periodically removed, it is mainly found in the Bihar, Madhya Pradesh, Maharashtra, Karnataka and Tamil Nadu. मग हे जे ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे हे कुठं भेटतं आपल्याला? कोणत्या कुडालच्या जमिनीमध्ये भेटतं, कुडालच्या खडकाळ जमिनीमध्ये भेटतं, तर आपले बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक आणि तमिळनाडू एवढ्या देशांमध्ये, एवढ्या राज्यांमध्ये आहे की नाही, एवढ्या राज्यांमध्ये ते काय होतं, तर हे आपलं मटेरियल जे आहे ॲल्युमिनियम मटेरियल, नॉन फेरस मटेरियल जे आहे ॲल्युमिनियम मटेरियल, हे काय होतं आहे तर आपल्याला भेटतं आहे, की जेणेकरून बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू एवढ्या राज्यामध्ये ते काय होतं आहे आपल्याला भेटतं आहे. पण ते कसं भेटतं आहे, तर फर्स्टली त्याला काय करावं लागतं, त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करावं लागते आहे की नाही. मग ते प्रोसेस करून हे जर मोल्टनमधून ते ऑक्सिडाईज केल्यानंतर त्याच्यामधला जो कार्बन जो आहे त्याचं प्रमाण काय केलं जातं, रिड्यूस केलं जातं आणि ते काय केलं जातं, त्याचे इम्प्युरिटीज जे आहेत त्या ऑक्सिडाईज केल्या जातात, सिलिकॉन ऑक्सिडाईज केलं जातं आणि मग नंतरून काय होतं आपल्याला ते प्युअर मेटल जे आहे मोल्टनमध्ये आपल्याला ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे ते मोल्टनमध्ये आपल्याला काय होतं आहे भेटतं आहे की नाही. कॉमन ओरे ऑफ ॲल्युमिनियम बिरॉक्साईड Al2O3NH2. तर त्याचं फॉर्म्युला बघा, Al2O3NH2 कशाचा, बिऑक्साइड्स आहे की नाही. फर्स्ट रिकवर्ड इन इयर 1825 ॲज अ मेटल. मग फर्स्टली ते काय भेटतं ॲज अ मेटल फॉर्ममध्ये आपल्याला भेटतं. मग त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज जे आहेत तर त्या ऑक्सिडाईज केल्यानंतर, टायटेनियम ऑक्सिडाईज केल्यानंतर आपल्याला काय होतं, स्टेज ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द ॲल्युमिनियम फ्रॉम बिऑक्साइड्स आहे की नाही. बिऑक्साईडमधून आपल्याला ॲल्युमिनियम काय करायचं आहे, काढायचं आहे की नाही. तर त्याच्यामधून फक्त एल काय करायचं आहे आपल्याला, बिऑक्साईडचा फॉर्म्युला जो आहे तो दिसतोय तुम्हाला, Al2O3NH2 आहे की नाही. याच्यामधून सगळं रिमूव्ह करून आपल्याला फक्त एल काढायचं आहे, म्हणजे ॲल्युमिनियम मटेरियल काढायचं आहे. मग त्याच्यामध्ये ऑक्सिडाईज केलं जातं काय, तर सिलिकॉन ऑक्सिडाईज केलं जातं, टायटेनियम ऑक्सिडाईज केलं जातं आणि वॉटर काय केलं जातं, रिजेक्ट काढून टाकलं जातं आहे की नाही. तर अशा प्रकारे ते काय केलं जातं, एक प्रकारची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. तर बायर्स प्रोसेस आहे आणि सेरपार्क प्रोसेस आहे. तर अशा प्रकारच्या प्रोसेस करून ते काय केलं जातं, ॲल्युमिनियम मटेरियल काय केलं जातं, मोल्टनमध्ये काय केलं जातं, फाऊंड आपल्याला होतं आहे की नाही. तर बिऑक्साइड इज प्युरिफाईड फ्रॉम द ऑल इम्प्युरिटीज अँड सिलिकॉन, टायटेनियम अँड आयरन आर द प्युअर ऑक्साईड ऑफ द ॲल्युमिनियम इज ऑब्टेन. मग हे जे बिऑक्साइड्स जे आहेत तर ते काय असतं, तर प्युरिफाईड करावं लागतं आपल्याला, ॲज अ इम्प्युरिटीज असतात त्याच्यामध्ये. मग कसल्या कसल्या, तर सिलिकॉनच्या इम्प्युरिटीज असतात, टायटेनियम असतं आणि आयरनच्या इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये असतात. तर ते काय केलं जातं, टू अचीव दिस टू प्रोसेस आर देअर. मग त्याच्यामध्ये दोन प्रोसेस करून त्याच्यामधून ॲल्युमिनियम काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. मग फर्स्ट वन ॲज अ बायर्स प्रोसेस. मग बायर्स प्रोसेस काय आहे, पावडर ओरे इज ट्रीटेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. मग बायर्स प्रोसेसमध्ये त्याची काय केली जाते, पहिले ह्या मटेरियलची पावडर केली जाते आहे का नाही, ट्रीटेड विथ सोडियम आणि हायड्रॉक्साईड सोल्युशन. ती कशाची ट्रीटेड केली जाते, तर सोडियम आणि हायड्रॉक्साईड सोल्युशनची ती काय केली जाते, ट्रीट केली जाते. आणि स्पार्कर प्रोसेसमध्ये पावडर इज हिटेड विथ कोक ॲट 1800°C इन अ ॲटमॉस्फिअर ऑफ नायट्रोजन. आणि स्पार्कस प्रोसेसमध्ये पावडर जी आहे ती काय केली जाते, हिटेड केली जाते ॲज अ कोक बरोबर आहे का नाही, 1800°C आहे की नाही. तर अशा प्रकारच्या दोन प्रोसेस यूज करून तुमचं ॲल्युमिनियम जे आहे ते सेपरेट एकदम केलं जातं आहे की नाही. त्याचे ॲल्युमिनियम जे आहे तर बायर्स प्रोसेस ॲज फॉलो चार्ट. मग पहिले तर ती जे ॲल्युमिनियम मटेरियल मी तुम्हाला सांगितलं, बिऑक्साइड्सचे मटेरियल जे आहे तर ते कसं भेटतं, ॲज दगडामध्ये भेटतं आपल्याला. मग ते तर तिच्यावर एक प्रोसेस आहेत आहे की नाही. एक प्रकारचे इथं दिसतंय बघा, तर एक प्रकारचे बिरॉक्साइड्स मटेरियलवर ते जे क्रशिंग आणि मिलिंग केल्यानंतर त्याचं काय केलं जातं, प्रेशर व्हेसलमध्ये त्याचं प्रेशर व्हेसल केलं जातं आणि रेड मड आपली काय होते, तयार होते. रेड मड म्हणजे माती आहे की नाही. ते जे दगड आहेत आहे की नाही, दगडाची ती माती केली जाते क्रशिंग केल्यानंतर, मिलिंग केल्यानंतर आहे की नाही. त्याच्यावर फायबरिंग केल्यानंतर रेड मड त्याची तयार होते. मग रेड मडला
कूलिंग केल्यानंतर क्रिस्टलायझेशन त्याच्यामध्ये केलं जातं. मग क्रिस्टलायझेशन करून रोटरी नीमध्ये जे ऑक्सिडायझेशन त्याचं केलं जातं ना, ऑक्सिडायझेशन करून ॲल्युमिनियम ऑक्साईड काय केले जातात, बाहेर काढले जातात. तर अशा प्रकारची प्रोसेस करून काय केलं जातं, हे ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे तर ते काय होतं, आपल्याला फाउंड होतं. ठीक आहे. फ्लो डायग्राम फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. मग त्याची फ्लो डायग्राम जर सांगायची झाली तर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमची फ्लो डायग्राम आपल्याला जर सांगायची झाली तर ती काय आहे, तो ओरिया ग्राइंडिंग, म्हणजे जे खडकाळ भागामध्ये आपल्याला काय भेटतं, हे मटेरियल भेटतं आहे की नाही. त्या जमिनीमध्ये ते काय भेटतं, मटेरियल भेटतं. मग मटेरियल काय लगेच असंच भेटतं का, ते आहे की नाही. मटेरियल काय भेटतं का, लगेच असंच भेटतं का, ते माती मिक्स असतं आहे की नाही. माती मिक्स असतं तर त्याच्यामधून ते मटेरियल जे आहे तर त्या खडकालमध्ये असतं आहे की नाही. मग त्याला काय करावं लागतं, पहिले तर क्रशिंग करावं लागतं आहे की नाही. कास्टिक सोडा सोल्युशनबरोबर ते मिक्सअप केलं जातं. डिझॉल्विंग ॲल्युमिनियम सोल्युशन त्याच्यामध्ये मिक्सअप केलं जातं. रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज त्याच्यामधून रिमूव्ह केल्या जातात. वॉटर रिमूव्ह केलं जातं. इलेक्ट्रोलायसिस बरोबर त्याची काय केली जाते, एक प्रकारची ट्रीटमेंट केली जाते आणि मोल्टन ॲल्युमिनियम काय होतं, तुम्हाला फाउंड होतं. तुम्ही बघा, कोणतंही मटेरियल असं आपल्याला इझिली सापडतं का, की आपण गेलो जमिनीवर एखाद्या भागामध्ये फिरायला, महाराष्ट्रामध्ये फिरतोय आपण आणि रोडला आपल्याला चालता चालता लगेच सोनं भेटलं, किंवा रोडनी चालता चालता लगेच ॲल्युमिनियम मटेरियल भेटलं आपल्याला, असं आहे का. मातीमध्ये लगेच ते भेटलं आपल्याला, असं आहे का. किंवा स्टील मटेरियल भेटलं, असं आहे का. तर ते माती मिक्स असतं. तर ते एकदा कलेक्ट करून त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करून काय केलं जातं, त्या सेपरेटली काढल्या जातात आणि त्यानंतर ते मटेरियल आपल्याला काय केलं जातं, ॲज अ मोल्टन करून ते काय केलं जातं, ॲज रिक्वायर्ड शेपनुसार, रिक्वायर्ड साईजनुसार काय होतं, ते भेटलं जातं आहे की नाही. तर अशा प्रकारचे मटेरियल असतात. तर त्याच्यावर ओरिया ग्राइंडिंग करून आहे की नाही, एखाद्या दगडामध्ये ते मटेरियल असतं आहे की नाही, खडकाळ दगडामध्ये. तर ते जिथं दगडं वगैरे त्याच्यामध्ये सापडल्यानंतर त्याचं पहिले काय केलं जातं, क्रशिंग केलं जातं. त्याची बारीक काय केली जाते, भुकटी केली जाते. आणि बारीक भुकटी केल्यानंतर त्याच्यामधून ती मड वेगळी केली जाते, ते मटेरियल सेपरेट केलं जातं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल असतात. एकच मटेरियल असतं का मग ॲल्युमिनियम मटेरियल असतं का, असं नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल असतात. मग ते सेपरेट केलं जातं. मग त्याच्यामध्ये डिझॉल्विंग ॲल्युमिनियम सोल्युशन टाकून ते डिझॉल्विंग केलं जातं. त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात. त्याच्यामधून वॉटर रिमूव्ह केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावर इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस करून तुमचं मोल्टन ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे तर ते काय केलं जातं, आपल्याला इझिली फाइंड आउट होतं आहे की नाही. तर अशा प्रकारची ही काय आहे, फ्लो डायग्राम फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम आहे की नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत जे ॲल्युमिनियम जे आहे तर त्याच्या स्टेज सेकंड जे आहे, फ्रॉम द ॲल्युमिनिया इज ऑप्टेन अबव द मेटॅलिक ॲल्युमिनियम इज प्रिपेअर्ड बाय द इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस. मग त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस जी आहे तर ती कशा प्रकारे केली जाते. इलेक्ट्रोलायसिस इज कॅरिड आउट इन द ह्यूज इलेक्ट्रोलायटिक सेल. मग इलेक्ट्रोलायसिस इज कॅरिड आउट बाय द ह्यूज इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये ही इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस जी आहे ती ॲल्युमिनियम मटेरियलवर काय केली जाते. हॉल हेरॉल्ड सेल इज द सेल इज लाईन विथ द कार्बन विथ ॲक्ट ॲज अ कॅथोड. मग त्याच्यामध्ये जे कॅथोड जे आहे तर त्याच्यावर काय केलं जातं, एक प्रकारचं कार्बन, द सेल इज लाईन विथ द कॅथोड, लाईन विथ कार्बन मटेरियल काय केलं जातं, त्या कॅथोडवर प्लेस केले जातात. द बाथ ऑफ ॲल्युमिनियम डिझॉल्व इन अ cryolite, it is put in the cell with the act as a electrolyte. A set of the carbon rod are used down in the solution which act as a anode. मग त्याचबरोबर ॲनोड आणि कॅथोड मटेरियल जे आहेत, कॅथोड हे जे रॉड जे आहेत तर ते काय केले जातात, काय इलेक्ट्रोलाइटमध्ये काय केले जातात, डीप केले जातात आहे की नाही. सेट ऑफ द कार्बन रॉड आर ह्यूज डाऊन इन द सोल्युशन विथ ॲक्ट ॲज अ ॲनोड आहे की नाही. द इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू द सोल्युशन. आणि इलेक्ट्रिकल करंट जो आहे तो त्या सोल्युशनमधून काय केला जातो, पास केला जातो. वेन टेम्परेचर ऑफ 953 डिग्री सेल्सिअस इज रीच द सोल्युशन ब्रेक इन टू ॲल्युमिनियम अँड ऑक्सिजन. ज्यावेळेस त्या सोल्युशनचं टेम्परेचर जे आहे तर ते 953 डिग्री सेल्सिअसपर्यंत रीच होतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होतं, सोल्युशन ब्रेक्स इन टू ॲल्युमिनियम अँड ऑक्सिजन.
त्याच्यामधून ते मटेरियल जे काय केलं ते मटेरियल काय केलं जातं त्यावेळेस ते मटेरियलमधून ॲल्युमिनियम काय होतो ब्रेक्स होतो आहे की नाही. आणि ऑक्सिजन थ्रू काय केलं जातो ॲल्युमिनियम गेट डिपोज्ड इन टू द मोल्टन फॉर्म अँड द बॉटम ऑफ द टँक अँड रिमूव्ह द रेग्युलर इंटरवल इम्प्युरिटीज गेट डिपोज्ड टू द ॲनोड अँड ॲनोड मड. आणि ते जे मटेरियल जे आहे तर त्यामध्ये काय होतं ज्यावेळेस तुमच्या इलेक्ट्रोलाइटचं टेम्परेचर जे आहे 953 डिग्री सेल्सिअस होतं तर त्यावेळेस त्याच्यामधला त्या मटेरियलमधलं जे ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे ते काय होतं तर मोल्टन होतं आहे की नाही डिपोज्ड होतं. ते काय होतं ऑक्सिजनशी त्याच्यामुळे काय होतं ॲल्युमिनियम अँड ऑक्सिजन ॲल्युमिनियम गेट डिपोज्ड टू द मोल्टन फॉर्म. त्यावेळेस ते काय होतं ॲल्युमिनियम मटेरियल काय होतं पगळलं जातं आणि पगळून काय होतं ते टँकच्या बॉटम साईडला काय होतं ते साचलं जातं आणि बाकीचे ज्या इम्प्युरिटीज जे आहे इम्प्युरिटीज आहेत ते कॅथोड आणि ॲनोड मटेरियल जे त्याच्यामध्ये तुमच्या सोल्युशनमध्ये काय केलेलं आहे डिपोज केलेलं आहे. तर त्या कार्बन लावून ते काय केलेलं आहे डिपोज केलेलं आहे डीप केलेलं असतं तुमच्या सोल्युशनमध्ये. तर अदर इम्प्युरिटीज जे आहे तर ते काय होतात तुमच्या ॲनोड आणि कॅथोड मटेरियलला काय होतं कॅथोड रॉडला काय होतात चिटाकल्या जातात आहे की नाही टू द मोल्टन फॉर्म टू द बॉटम ऑफ द टँक अँड रिमूव्ह ॲट रेग्युलर इंटरवल. आणि थोड्या वेळाने काय केलं जातं हे ॲनोड आणि कॅथोड मटेरियल ॲनोड आणि कॅथोड काय केले जातात परत त्या सोल्युशनमधून बाजूला काढून काय केले जातात ते मटेरियलच्यावर अदर इम्प्युरिटीज जे आहेत ते काढून परत त्याच्यामध्ये काय केलं जातं डीप केलं जातं. इम्प्युरिटीज गेट डिपोज्ड टू द ॲनोड अँड ॲनोड मड आहे की नाही. आणि ॲनोडला ते काय जी मड जी आहे अदर मटेरियल जे आहेत आहे की नाही ॲल्युमिनियम मटेरियल व्यतिरिक्त जे अदर मड जे आहेत अदर इम्प्युरिटीज जे आहेत ते काय होतात ॲनोड मटेरियलला ॲनोडच्या त्या रॉडला काय होतात रॉड भोवती काय होतात जमा होतात. ॲल्युमिनियम आर ऑप्टेन हॅज अ प्युअरली ऑफ 99% ऑफ द फर्दर इलेक्ट्रोलायसिस मेक ऑफ द 100% प्युअर. आणि ही जी प्रोसेस जी आहे तर ह्या प्रोसेस थ्रू काय केलं जातं तर 99% ते 100% आपण काय करू शकतो प्युअर मटेरियल ॲज अ ॲल्युमिनियम मटेरियल असेल कॉपर मटेरियल असेल प्युअरली काय करू शकतो आपण सेपरेट करू शकतो बाय युजिंग द इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस थ्रू आहे की नाही. तर अशा प्रकारची ही जी प्रोसेस आहे की नाही सेकंड प्रोसेस तर अशा प्रकारे काय केली जाते तुमचं प्युअर मटेरियल काय केलं जातं तर एक प्रकारे सेपरेट केलं जातं बाय युजिंग द इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस. तर ह्याच्यामध्ये बघा हे बघा अशा प्रकारचं ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा आहे काय हा जो टँक जो आहे ह्या टँकमध्ये मोल्टन ॲल्युमिनियम मटेरियल दिसतंय तुम्हाला बॉटमला आहे की नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन डायऑक्साईड प्रोड्युस्ड ॲट ॲनोड कार्बन डायऑक्साईड प्रोड्युस्ड ॲनोड तुम्हाला मटेरियल तुम्हाला तिथे दिसतंय आहे की नाही. त्याच्यानंतर ॲल्युमिनिया Al2O3 इज मोल्टन क्रायोसोल आहे की नाही. ते मटेरियल जे आहे तर ते काय केलेलं असतं त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रोलाइटमध्ये टाकून दिलेलं असतं आहे की नाही. कॅथोड आयन पॅड आहे की नाही कॅथोड आयन पॅडला ते काय होतात चिटकले जातात आहे की नाही. कॅथोड आयन तुम्हाला दिसतोय बघा आहे की नाही. पोस्ट वॉल तुम्हाला दिसतोय आणि मोल्टन ॲल्युमिनियम तुम्हाला दिसतंय. तर अशा प्रकारची एक प्रकारची प्रोसेस जी आहे तर ती काय केली जाते याच्यामध्ये एक प्रकारची सेल रिॲक्शन जी आहे ओव्हरऑल सेल रिॲक्शन तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲल्युमिनियम जे आहे तर त्या काय केलं जातं सेपरेट केलं जातं आहे की नाही. तर अशा प्रकारची केमिकल रिॲक्शन इन द प्रोसेसिंग ॲल्युमिनियम. तर अशा प्रकारची केमिकल रिॲक्शन त्याच्यामध्ये घडून आणली जाते की त्याच्यामध्ये प्रोसेस केल्यानंतर काय होतं आहे एक प्रकारची इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस थ्रू काय करू शकतो आपण ॲल्युमिनियम मटेरियल सेपरेट करू शकतो. त्यानंतर जे ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते डायग्राम जर समजली नसेल तर ही डायग्राम एक दाखवलेली आहे बघा तुम्हाला मोल्टन ॲल्युमिनियम मटेरियल तुम्हाला बॉटमला दिसतंय. त्याच्यानंतरून कॉपर लायनिंग तुम्हाला दिसते आहे कार्बन लायनिंग तुम्हाला दिसते आहे ॲज अ कॅथोड आपण त्याला म्हणतो. आणि ॲनोड दिसतोय तुम्हाला आहे की नाही. कॉपर क्लॅम्प तुम्हाला दिसते आहे कार्बन ॲनोड तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे नाही. आयरनचा टँक तुम्हाला दिसतो आहे आणि इलेक्ट्रोलाइट दिसतं आहे तुम्हाला आहे की नाही. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस तुम्हाला दिसते आहे आणि अशा प्रकारे काय केलं जातं
तर एक प्रकारची प्रोसेस करून इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस करून त्याच्यामधून ॲल्युमिनियम मटेरियल काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज अबाउट द ॲल्युमिनियम मटेरियल. मग ॲल्युमिनियम मटेरियलच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, त्या काय करायच्या आहेत आपल्याला बघायच्या आहे. व्हाईट मेटल अँड शो ब्रायटल लस्टर व्हेन फ्रेश. ज्यावेळेस तुम्ही हे जे ॲल्युमिनियम मटेरियल फाऊंड तुम्हाला होतं आहे म्हणजे सेपरेट होतं आहे, तर ते कसं असतं, तर व्हाईट मेटल असतं आहे की नाही. ॲल्युमिनियम मटेरियलचा कलर कसा असतो, तो व्हाईट इन कलर आहे की नाही. अँड शो ॲज अ ब्रिलियंट लस्टर, एक प्रकारचा लस्टरिंग कलर त्याचा असतो आहे की नाही. वेन फ्रेश आहे की नाही, ते दिसताना आपल्याला एकदम फ्रेश मटेरियल तुम्हाला दिसतं आहे की नाही. तुम्ही बघितले असेल एखादी स्ट्रीप बघितली जर ॲल्युमिनियम मटेरियलची, तर तुम्हाला ती एकदम पांढरी शुभ्र तुम्हाला दिसते आहे की नाही. व्हाईट मेटल तुम्हाला दिसतंय आणि ब्रिलियंट लस्टर मटेरियल असतं ते, आणि फ्रेश मटेरियल तुम्हाला दिसतंय, त्याच्यामध्ये कोणतीही इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही. लायटेस्ट अमॉंग ऑल इंडस्ट्री मेटल. लायटेस्ट ते मटेरियल जे आहे ते कसं असतं, लाईट इन वेट असतं. त्याचं वेट जे आहे ते एकदम लाईटेस्ट असतं इन इंडस्ट्री मटेरियल. आणि इंडस्ट्रीमध्ये ते काय केलं जातं, मोस्ट ऑफली यूज करू शकतो. एक्सपेक्ट मॅग्नेशियम अँड बेरिलियम हॅविंग अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ओनली 2.7. मग त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे तर ती किती आहे, तो 2.7 आहे, 7 एवढी आहे. मग त्याच्या प्रॉपर्टीज जर अजून सांगायच्या झाल्या ॲल्युमिनियमच्या, तर काय सांगता येईल, लो मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट किती आहे त्याचा ॲल्युमिनियम मटेरियलचा, तर लो आहे. ते 650 डिग्री सेल्सिअसला काय होतं आहे, ते बॉईल होतं आहे. बॉइलिंग टेम्परेचर आपलं 650 डिग्रीला ते काय होतं आहे, मेल्ट व्हायला सुरू होतं. आणि हाय बॉइलिंग पॉईंट जो आहे तो किती आहे, 2057 डिग्री सेल्सिअस आहे. कशाचा, तर तुमच्या ॲल्युमिनियमचा हाय बॉइलिंग पॉईंट आहे. हाय इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. हे कसे आहेत ॲल्युमिनियम मटेरियल, तर हाय इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटीसाठी कसे आहेत, तर सुटेबल आहे तुमचे ॲल्युमिनियम मटेरियल. त्याचबरोबर टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे तुमच्या ॲल्युमिनियम मटेरियलची, तर ती कशी आहे, 900 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्याची टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे, 900 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे की नाही. अँड कॅन बी इम्प्रूव्ह टू 1600 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि तिची टेन्साईल स्ट्रेंथ काय करू शकतो आपण, इम्प्रूव्ह करू शकतो कितीपर्यंत, 1600 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअरपर्यंत काय करू शकतो, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ काय करू शकतो आपण, इम्प्रूव्ह करू शकतो बाय हार्ड रोलिंग मेथड, बाय युझिंग द हार्ड रोलिंग मेथड. त्याच्यावर एक प्रकारची हार्ड रोलिंग मेथड जर आपण त्याच्यावर यूज केली, तर त्याची जी टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती 1600 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर काय करू शकतो आपण, वाढवू शकतो बाय युझिंग द हार्ड रोलिंग मेथड थ्रू आहे की नाही. त्याच्यानंतर व्हेरी डक्टाईल अँड कॅन बी ट्रान्सफॉर्म इंटू एनी शेप. हे कसे आहेत, तर व्हेरी डक्टाईल आहे आणि कॅन बी ट्रान्सफॉर्म आहे की नाही. हे कसे आहेत, तर डक्टाईल आहे आणि त्याला काय करू शकतो आपण, कोणत्याही शेपमध्ये काय करू शकतो, ट्रान्सफॉर्म करू शकतो कोणत्याही शेपमध्ये आहे की नाही. त्याच्यानंतर कास्ट इन टू एनी शेप बाय एनी मेथड आहे की नाही. कास्टिंग करू शकतो आपण याची आहे की नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागंच उदाहरण दिलं होतं मला आहे की. कास्टिंग प्रोसेस थ्रू सुद्धा काय करू शकतो आपण, वेगवेगळ्या शेपमध्ये याची काय करू शकतो, बाय युझिंग द कास्टिंग डाया किंवा चिल्ड कास्टिंगचा यूज करून आपण काय करू शकतो, ह्या मटेरियलची काय करू शकतो, कास्टिंग करू शकतो. जसं की तुम्ही बघितलं असेल ते की सड्यांकडं वगैरे ते मातीचे ब्लॉक असायचे आणि त्याच्यामध्ये ते नाही का बुचणं वगैरे असे पगळून ते काय करायचे, त्याचं लिक्विड करायचे आणि ते काय करायचे, त्या ह्याच्यामध्ये सोडायचे आणि एखादी मूर्ती वगैरे डायरेक्टली तयार करून द्यायचे आहे की नाही, बुचण्याची वगैरे. तर अशा प्रकारची तिच्यावर एक प्रकारची कास्टिंग प्रोसेस करून किंवा चिलिंग कास्टिंग प्रोसेस करून काय करू शकतो, डाया कास्टिंग प्रोसेस करून काय करू शकतो आपण, कास्टिंग करू शकतो एनी शेपमध्ये आहे की नाही. हाय रेजिस्टन्स टू करोजन. हे कसे आहेत, हायली रेजिस्टन्स टू करोजन. याला कोणत्याही प्रकारचं करोजन काय होत नाही, प्रोटेक्ट होत नाही. वेन एक्सपोज टू मॉइस्ट एअर ॲल्युमिनियम, त्याच्यावर त्याचे मॉइस्ट एअरचा ही काय होत नाही, अफेक्ट होत नाही, कोणताही एन्व्हायरमेंटल अफेक्ट त्याच्यामध्ये होत नाही. फॉर्म अ थिन फिल्म ऑफ ऑक्साईड आहे की नाही. एखादी थिन फिल्म ऑक्साईड असेल ॲट अ टॉप विच इज इम्प्रूव्ह टू एअर ऑर मॉइश्चर अँड सेव्ह मेटल फ्रॉम फर्दर करोजन. From excellent alloy with number of metals such as copper, magnesium, silicon, zinc, copper, nickel, chromium, magnesium.
मग एक्सलंट अलॉईज मटेरियल जे आहे तर ते कोणकोणते आहेत तुमच्या ह्या ॲल्युमिनियम आणि कॉपर मटेरियलसाठी? तर ॲज अ मॅग्नेशियम आहे, सिलिकॉन आहे, झिंक आहे, कॉपर आहे, निकेल आहे, क्रोमियम आहे आणि मॅग्नेशियम आहे. तर एवढ्या प्रकारचे काय आहेत तर एक प्रकारचे अलाविंग एलिमेंट आहेत त्याचे जे ॲल्युमिनियम आणि कॉपरचे. तर ह्या ज्या झाल्या तर प्रॉपर्टी अबाउट द ॲल्युमिनियम मटेरियल. त्यानंतर आपण बघणार आहोत तर प्रॉपर्टीज. इथं मी तुम्हाला परत त्याच्या प्रॉपर्टीज दाखवलेल्या आहेत. तर डक्टाईल अँड मेलेबल आहे, ते नॉन मॅग्नेटिक आहे, त्याचबरोबर करोजन रेजिस्टन्स आहे, हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, मेल्टिंग पॉईंट 660 डिग्री ते बॉइलिंग पॉईंट 2056 डिग्री सेल्सिअस आहे, रेअरली टू डिझॉल्व इन HCl आहे की नाही, रेअरली डिझॉल्व होऊ शकतं ते HClमध्ये. 1/3 डेन्सिटी अँड स्टिफनेस ऑफ द स्टील आहे की नाही, ही त्याची प्रॉपर्टी आहे. एक्झिबिट इन अ ब्राईट लस्टर अँड फ्रेशली ब्रोकन सरफेस आहे की नाही. कसं आहे, एक्झिबिट ब्राईट मटेरियल आहे, लस्टरली ते कसं लस्टर मटेरियल तुम्हाला दिसतं, फ्रेशली मटेरियल तुम्हाला दिसतं. ब्रोकन सरफेस आहे की नाही, त्याला जर आपण थोडं जर टिल्ट केलं तर ते ब्रोकही होऊ शकतं, असं आहे. ते ड्युरेबल आहे. त्याच्यानंतर लाईट इन वेट असं मटेरियल आहे तुमचं ॲल्युमिनियम. त्याचबरोबर नॉन फेरस मटेरियल आहे. त्याच्यानंतर सिल्वरली व्हाईट मेटल विथ ब्लशिंग टिंग्स, गुड कंडक्टर फॉर हीट इलेक्ट्रिसिटी. हे कसं आहे, ॲज अ गुड कंडक्टर म्हणून यूज करू शकतो, ॲज अ हीट आणि इलेक्ट्रिसिटीसाठी. ते कसं आहे तर गुड कंडक्टर म्हणून आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर प्युअर ॲल्युमिनियम ॲज अ 7 to 11 मेगापास्कल. त्याची स्ट्रेंथ तुम्हाला दिलेली आहे. यील्ड स्ट्रेंथ जी आहे तर तुमच्या ॲल्युमिनियम मटेरियलची तर ती किती आहे, प्युअर ॲल्युमिनियम अलॉय 200 to 600 मेगापास्कल आहे. अशा प्रकारच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या काय केल्यात मी तुम्हाला इथं ह्या स्लाईडमध्ये एक थोडक्यात दाखवलेले आहे. तर असा ह्याच्या प्रॉपर्टीज आहे, याचा फायदा तुम्हाला काय होऊ शकतो, ह्याच्या एक्झामला होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ ॲल्युमिनियम ॲज अ इंजिनिअरिंग मटेरियल. मग हे कुठं यूज केलं जातं तर ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे तर हे मटेरियल कुठं यूज केलं जातं ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. मग स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये कुठं यूज केलं जातं ॲज अ फ्रेम अँड रोलिंग अँड रूफ मटेरियल, रूफिंग मटेरियल. तर फ्रेम बनवण्यासाठी किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये फ्रेम बनवण्यासाठी किंवा रेलिंग बनवण्यासाठी किंवा रूफिंग मटेरियलसाठी म्हणजे स्लॅबच्या मटेरियल्ससाठी सुद्धा काय करू शकता तुम्ही, ॲज अ बिल्डिंग्समध्ये तुम्ही हे ॲल्युमिनियम मटेरियल यूज करू शकता. म्हणजे डोअर्स असतील, तुमचे विंडोज असेल, गेट्स असतील किंवा वॉटर रिसर्वायर असेल किंवा व्हेंटिलेटिंग अँड हिटिंग डक्ट्स असतील, तर इथं काय करू शकता तुम्ही ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही ह्या ॲल्युमिनियम मटेरियलचा यूज करू शकता. त्याच्यानंतर एअरक्राफ्ट इंडस्ट्री. मग एअरक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये आहे ना अलॉय आहे ॲज अ सुपर ड्युरेलियम. एअरक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय केलं जातं, हे ॲल्युमिनियम अलॉय मटेरियल काय केलं जातं, ॲज अ सुपर ड्युरेलियम मटेरियल काय केलं जातं एअरक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याचबरोबर रेल्वेमध्ये फॉर द फॅब्रिकेशन ऑफ द रेल्वे वॅगन अँड अदर बॉडी प्रोडक्ट आहे की नाही, फॅब्रिकेशन करण्यासाठी रेल्वे वॅगन जे आहेत आहे की नाही ते फॅब्रिकेट करण्यासाठी किंवा त्याची बॉडी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी रेल्वेच्या, तर त्याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं, हे ॲल्युमिनियम मटेरियल यूज केलं जातं. त्यानंतर ॲटोमोबाईल इंडस्ट्री. ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फॉर फॅब्रिकेशन ऑफ बॉडीज ऑफ ट्रक अँड बसेस आहे का नाही. ॲटोमोबाईल इंडस्ट्री जी आहे ते फॅब्रिकेशन करताना तुमच्या ट्रक आणि बसेसच्या बॉडीज ज्या आहेत तर फॅब्रिकेशन करताना सुद्धा फॅब्रिकेशन साठी सुद्धा काय केलं जातं, हे ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे ते काय केलं जातं मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंडस्ट्री ॲज अन इकॉनॉमिकल कंडक्टिंग मटेरियल फॉर द ओव्हरहेड ट्रान्समिशन फ्रॉम द गेटिंग टू डिस्ट्रीब्युशन स्टेशन. हे काय केलं जातं इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये ॲज इकॉनॉमिकल कंडक्टिंग मटेरियल म्हणून काय केलं जातं यूज केलं जातं फॉर द ओव्हरहेड ट्रान्समिशन आहे की नाही. तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन करायची असेल किंवा जनरेटिंग टू डिस्ट्रीब्युशन स्टेशन जनरेट करायचे असेल ॲज अ डिस्ट्रीब्युशन स्टेशनमधून आहे की नाही, तर तिथंसुद्धा काय केलं जातं, हे इलेक्ट्रिकल आपलं ॲल्युमिनियम मटेरियल काय केलं जातं मोस्ट ऑफली यूज केलं जातं. त्याच्यानंतर कुकिंग
Untensile. Due to excellent thermal conductivity, it can be used for the making cooking vessel for the cooking ranges. Again, कुकिंगमध्ये सुद्धा काय केलं जातं, हे ॲल्युमिनियम मटेरियलचे तवे असतात किंवा कढाया असतात, तर भरपूर काही असतं. तर त्या काय केलं जातात, एक प्रकारचं कुकिंग टेन्साईल्समध्ये सुद्धा काय केलं जातं, त्या यूज केलं जातं ॲज अ कुकिंग वेसल फॉर द कुकिंग रेंजनुसार, आहे की नाही. त्याच्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी प्रोजेक्ट. जिथे न्यूक्लिअर एनर्जी प्रोजेक्ट आहेत तर तिथं सुद्धा काय केलं जातं, हे ॲल्युमिनियम मटेरियल मोस्ट ऑफली यूज केलं जातं. सम ॲल्युमिनियम अलॉयज आर कन्सिडरेबल रेजिस्टन्स टू द न्यूक्लिअर रेडिएशन, सो यूज ॲज अ स्प्रेडिंग मेटल फॉर द युरेनियम रॉड्स. ॲज अ युरेनियम रॉड मॅन्युफॅक्चरिंग करताना ॲल्युमिनियम मटेरियलचा काय केला जातो, यूज केला जातो. सम ॲप्लिकेशन ॲल्युमिनियम आर कन्सिडरेबली रेजिस्टन्स टू न्यूक्लिअर रेडिएशन. तर एवढ्या ठिकाणी काय केले जातात, हे ॲल्युमिनियम मटेरियल काय केले जातात, ॲज अ इंजिनिअरिंग मटेरियल काय केलं जातं, ॲल्युमिनियम मटेरियल ॲज अ इंजिनिअरिंग फील्डमध्ये मोस्ट ऑफली यूज केले जातात. हे बघा, तुम्हाला या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, वेगवेगळे गिअर्स असतील, शाफ्ट असेल, आहे की नाही. तर त्याचबरोबर बॉडीज असेल व्हेकलची, त्याचबरोबर एअरक्राफ्ट इंजिन असेल, तर तिथं काय केलं जातं, मोस्ट ऑफली हे मटेरियल जे आहे तर ते काय केलं जातं, यूज केले जातात. आय होप सो की तुम्हाला हे जे आपलं लेक्चर होतं ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियम मटेरियल, ॲल्युमिनियम बाबतचं, हे तुम्हाला आय होप समजलं असेल अशी आशा करतो. आणि ठीक आहे, थांबू आपण.